चांदोली धरण क्षेत्रासह वारणा नदी पट्ट्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून मुसळधार पावसामुळे परिसरातील ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत। डोंगर माथ्यावरील ओहोळांचं आणि धबधब्यांचं पाणी वारणा नदीपात्रात येत असल्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। नदीचं पाणी पात्राबाहेर पडल्यानं नदीकाठची पिकं पाण्याखाली गेली आहेत। वारणा नदीवरील अमृतनगर चिकुडे दरम्यानच्या जुन्या पुलासह काही बंधारे पाण्याखाली गेलेत। मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होतीये। धरणात सध्या 27,557 क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे। धरणात सध्या 20 टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण 75% भरलंय। धरणातून विद्युत जनित्र गृहामधून 1,595 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पावसाचा जोर असाच वाढत राहिल्यास धरणातील पाणीसाठा झपाट्यानं वाढून धरण लवकरच सांडवा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे। वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होऊन धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून येत्या 24 तासात वक्र दरवाजांमधून नदीपात्रात केव्हाही पाणी सोडलं जाऊ शकतं। त्यामुळे वारणा धरण व्यवस्थापनानं नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिलाय।